तर यानंतर वळूया पुढील बातमीकडे। आपण बघतोय की आज राष्ट्रवादीच्या 2 महिला पदाधिकारी यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केलेले आहेत। शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण यांनी भाजपच्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार आरोप केलेले आहेत। सुनेबाबतच्या घरगुती भांडणाचं राजकारण केल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला। चित्रा वाघ यांचं सुनेसोबतचं संभाषणच विद्या चव्हाण यांनी ऐकवलं। चित्रा वाघ यांची तक्रार आपण फडणवीसांकडे केल्याचं विद्या चव्हाण म्हणालेले आहेत। तर मला जास्त बोलायला लावू नका, नाहीतर शरद पवारांना त्रास होईल, असा पलटवार चित्रा वाघ यांनी यावेळेस केलेला आहे। फुसके बॉम्ब फोडू नका असा सल्लाही त्यांनी दिला। विद्या चव्हाणांनी त्यांची सून आणि चित्रा वाघ यांच्यात झालेला संवाद ऐकवला आणि यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्या चव्हाणांचे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावले। तर या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय आहे, काय संवाद नेमका झाला जो विद्या चव्हाणांनी पत्रकार परिषदेत ऐकवला, तो देखील पाहूया। तुला काही पॉलिटिकल गोष्टी बोलाव्या लागतील तर या शेवटचं वाक्य ते आहे की मला या माध्यमातून सांगायचंय, आवाहन करायचंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना की तुम्ही महिलांसाठी नेहमी उभे असता। मी सुद्धा या राज्यातली एक महिला आहे आणि तुमच्या आमदाराने, महिला आमदाराने, तिचं नाव घे, विद्या चव्हाणने माझ्यावरती जो अन्याय केलाय मला त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी तुमची सुद्धा गरज आहे। हा माझा अनुभव आहे की ही माझ्या घरामध्ये जे 5 वर्षापूर्वी झालं होतं त्या माझ्या सुनेला शिकवण्याचा हा प्रयत्न करते की विद्या चव्हाण तुला छळते, तुझ्याशी वाईट वागते आणि हे सगळे व्हिडिओ कसे टॅग करायचे आणि ही जबाबदारी हिला देवेंद्रजींनी दिली होती असं ती म्हणते त्याच्यामध्ये। आणि ती त्यांचं बोलणं देवेंद्रजींची करून देते आणि देवेंद्रजींनी सांगितलं की मी चित्रा वाघला ही जबाबदारी दिली आहे, त्या सगळं हे करते। पेन ड्राईव्हची वाट तर आम्ही अनिल देशमुखांची बघत होतो, ज्यांनी मोठ्या आवाजात भीम 30 गर्जनेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवला। जसा आपल्या फुसक्या ताईंनी कालचा फुसका पेन ड्राईव्ह दाखवला की आता बघा आम्ही कारनामे काढतो।